ही सुरुवात आहे। तुम्हाला जेव्हा आपण आंदोलन पुणे म्हणलं, जेव्हा आपण आंदोलन मुंबई म्हणलं, तुम्हाला तुमचा भाऊ म्हणून सांगतो, ट्रेन मध्ये तिकीट काढायचं नाही। टीटी बेजार होईल। एखाद्या डब्यामध्ये 2 तिकटावाले नाही, कोमात जाईल अख्खा डबा बिना तिकटाचा आहे। बिना तिकटाच्या आहे ना, कुठेही थांबायचं आहे, वनली मुंबई। कारण ही मागणी का, आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला आवर्जून सांगतो, मला उपजीविकेचं आगळं वेगळं साधन सध्या उपलब्ध करण्याची ताकद आहे। माझा बाप वारकरी होता, मी गळ्यातली शाल जी काय भाषणामध्ये वापरतो ती कमरेला बांधून परफेक्ट महाराज होऊ शकतो। पण ज्या लेकरांच्या भरोश्यावर आपले दिवस बदलले, ज्या लेकरांनी आपल्या हृदयात स्थान दिले, त्या लेकरांसोबत गद्दारी करायची ना, हा शब्द डोळ्यात ठेवलेला आहे। म्हणून तुम्हाला मी आवर्जून सांगितलं, इथे आलोय, कुठेही बोललो, मी कुठल्याही पार्टीत जाणार नाही, कुठल्याही नेत्याच्या गळ्यात रुमाल घेणार नाही। आणि ज्या दिवशी वाटलं परिवर्तन करायचं तर पोरो 2029 ला आपली वेगळी पार्टी काढू, प्रत्येक पोरानं उभं राहायचं, काही ना होत्या प्रत्येकानं उभं राहायचं, त्याला त्याचं मतदान, आणि त्याला जी बोलते तिथं मतदान करेल ना। काळ आता एखाद्याला 2-3 बोलत असतात, अरे लातूर मधून पहिलं तिकीट सरला देऊ, पण 2 मायबाप सरकारला विनंती आहे, वारंवार सांगलो, गोरगरीब लेकरांचं पुण्यामध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला आठवतंय, आई शपथ सांगतो, पोराला रात्रीच्या जेवणाचा प्रश्न आहे। रस्त्याने चालताना आम्ही गाडीमध्ये कधी कधी बुट ठेवतो। या महाराष्ट्रात आपण भारत महासत्ता म्हणतो, अरे रस्त्याने चालताना रोडवर पळणारे काही पोरं, त्याला 400 रुपयाचा गोल्ड स्टार बूट घेणं होत नाही, 600 रुपयाचा त्याला सेगा बूट घेणं होत नाही, डाएट नावाची कुठली कन्सेप्ट नाही। आपल्या घराचे पत्र गळाले ते बदलायचे म्हणून तो अहोरात्र भारतो, आणि धावत असताना जर हरामखोर यंत्रणा ही पेपर फोडत असेल तर आमच्या गोरगरीब लेकरांनी न्याय मागायचा कोणाला? पण झालं काय माहितीये का, हे सर्व सारखेच आहे। प्रशासनात गेलो ते म्हणते त्याला विचारा, त्याला गेलो ते म्हणते मेन साहेबाला विचारा। म्हणजे एका ठिकाणाहून लोक जात होते, लोक जात असताना एका घराच्या पहिल्या छतावरून पोरग लगीन करू लागलं, लोकांना वाटलं चला याच्या बापाला सांगू, बाप मारीहून लग्न करू लागला। तर हे सर्व सारखेच आहे, ते आपलं ऐकणार नाहीत। म्हणून एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन बाळांना दुष्काळावर गप्पा करता येत नाही, त्यासाठी रणरणत्या उन्हामध्ये फिरावं लागतंय, पायाला पडलेल्या भेगा हेच आपला दुष्काळ सांगत असतात। म्हणून ह्या काचात बसलेल्या व्यवस्थेपर्यंत आपला आवाज जाऊ द्यायचा असेल तर या ठिकाणचा आवाज आपला जोरात लागतोच, तो आवाज सदैव जोरात असावा लागतोच। आणि न्याय हा तोंड वाजून मिळत नसेल तर तोंडात वाजून मिळावा लागतो, ही व्यवस्था सगळ्याची आहे। म्हणून विनंती एकच आहे, आपल्याला एकत्र राहावं लागेल। आपल्या क्लासमध्ये जो कोणी मोठा असेल त्याला पुढे या म्हणाव, ज्याच्याकडे जास्त पैसा असेल त्याला पुढे या म्हणाव। तू पैसा देऊ नको, इथं पैशाची गरज नाही, कारण हा कुठल्या पार्टीची सभा नाही, त्याला 500 देऊन जाताना भांडण करणारे अवलादी नाहीत। अरे आम्ही गोरगरीब शेतकऱ्याच्या अवलादी आहेत। किराणा दुकानात गेल्यावर 35 रुपये किलो साखर असेल तर तो 1005 ग्रॅम देत नाही। सोन्याच्या दुकानात गेल्यावर तराजू हे हवेच्या बंद याच्या डब्यामध्ये असते। आपण मेडिकलला गेल्यावर 10 रुपयाची गोळी मागितली तर 10 रुपयाला 1 गोळी असेल तर तो 2 गोळी देत नाही। पण इथं बसलेले आम्ही अशा अवलादी आहोत, ज्या शेतकरी बापाच्या अवलादी आहोत, ज्या बापाला 1 किलो वांगे मागितल्यावर 1.5 किलो देणारा आमचा बाप आहे। त्या बापाच्या ताटातलं हिरावून घेण्याचं काम कुठल्याही मायकाला न करता कामा नये। आज तुमचे दिवस आहेत, पण दिवस प्रत्येकाचे भरल्यावर उतरत असतात। म्हणून विनंती आहे, या गोरगरीब लेकराचा शाप घेऊ नका, या गोरगरीब लेकराचा तळतळाट घेऊ नका। तुम्हाला काय झक करायची, काय बदल करायचंय, आमदारा खासदाराच्या कामाचा वेळ वाढवा, त्याचा 5 वर्ष कमी होत असेल तर 6 वर्ष करा, 6 वर्ष कमी होत असेल तर 7 वर्ष करा, त्याचे तोंड तुम्हाला पावद्या वाटत नसतील तर 3 वर्ष करा। पण काय बदल करायचा करा। त्यांचा पगार 2.5 लाख असेल तर 2,80,000 करा, 2,80,000 असेल तर 3 लाख करा, 4 लाख असेल तर 5 लाख करा। काय झक मारायची, काही बदला, येऊन तुम्ही तुमचे नाते बदला। फक्त एकच काम, एक काम करा, परीक्षा ऑफलाईन घ्या।